पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः नोटीस पाठवली की त्यामागे आणखी कोण आहे असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नोटीस संदर्भात अधिकची माहिती घेतली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आता त्यांच्या पक्षातून आव्हान देण्यात आलंय। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली असून त्यांच्या निवडीला थेट आव्हान दिलंय। या नोटिशीनंतर पक्षात एकच खळबळ उडाली असून सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शोध घेतला जाणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटिशीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतलाय। नोटिशीत नेमकं काय? 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे। ही निवडणूक रद्द करण्यात यावी। 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला। त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं। 18 फेब्रुवारीला बृजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली। पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती, कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती। सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं। पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये खूप विसंगती आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर आहे। पक्षात नवीन स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या। मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या नोटिशीत म्हटलंय। मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता। त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती। यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पत्रात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी या वादावर पडदा टाकला होता। या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही। किंबहुना निवडणूक आयोगाला नव्यानं पत्रव्यवहार केला की नाही याबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही। त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत आमदार जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या सूत्रांची सगळी माहिती आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। रोहित पवार सोडून इतर आमदारांची ही बैठक असल्याचंही सूत्र सांगतात। एनडीए सोबत चला बहुतांश आमदारांचं बैठकीत मत होतं। जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार असल्याचंही सूत्र सांगत आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्यात। पवारांसह त्यांच्या पक्षाचे नेते जाहीरपणे याबाबत बोलत नसले तरी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात तशा चर्चा सुरू आहेत। आणि आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांची बैठक पार पडली। रोहित पवार सोडून पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर सर्व आमदार या बैठकीला हजर होते। सत्ताधारी एनडीए सोबत चला असं मत बहुतांश आमदारांनी या बैठकीत मांडल्याचं कळतंय। आता या 9 आमदारांचं मत जयंत पाटील, शरद पवार यांना कळवणार आहेत। थोड्याच दिवसात शरद पवार आमदार आणि खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांनी आमदारांसह पक्षाच्या खासदारांचं मतही जाणून घेतल्याचं कळतंय। दरम्यान आमदार खासदारांचं मत जाणून घेतल्यानंतर आता शरद पवार कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।
तर मोदी शहा या बाह्य शक्ती पवारांच्या पक्षात अडचणी निर्माण करतायत. संजय राऊत यांनी असं म्हटलंय. प्रादेशिक पक्षात मोदी शहांना स्थैर्य नकोय असं देखील म्हणत राऊतांनी आरोप केलेला आहे. एनडीए सोबत जाण्यासंदर्भातील चर्चांचं सोळेंकडून या आधीच खंडन करण्यात आलेलं आहे आणि आमचा त्यांच्यावर भरोसा आहे असं सपकाळ म्हणतायत. हे मला सांगणं उचित होणार नाही, कारण की शेवटी कोण कोणत्या पक्षामध्ये जातो हे आज आपण काही सांगू शकत नाही. पण चर्चा मी पण ऐकतोय आज प्रत्येक पेपरला, प्रिंट मीडियाला सगळीकडे हेडलाईन तीच आहे. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो. अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून. जसं पूर्वी भारतामध्ये काही घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही. इस प्रकार से बहुत लंबी दिनों से चर्चा चल रही है और इन चर्चा को लेकर उनके पार्टी की नेता खासदार सुप्रिया सुले जी ने इसका खंडन किया है, इसलिए उनके खंडन पर हमने भरोसा रखना चाहिए. केंद्रामध्ये शिवसेना